म्हणजे नेहमीच्या आपल्या हालचालींमध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर आपलं हे पोश्चर जे असतं ते बिघडायला देखील सुरुवात होते। हे ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका नेमका कोणत्या व्यक्तींना जास्त असतो? व्हेरी गुड। सो हे एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे। सो महिलांमध्ये जर 50 वर्ष झाले किंवा महिलांची जी पाडी येते जर ते बंद झाली तर त्यांना ऑस्टिओपोरोसिसचा होण्याची शक्यता वाढलेली असते। त्याचं कारण हे आहे की नॉर्मली जेव्हा मेन्सेस येतात तेव्हा आपल्या महिलांच्या शरीरामध्ये एक हार्मोन असतो ज्याला इस्ट्रोजन म्हणतो। मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन आपल्या शरीरामध्ये कमी होत जातो आणि हाडांचा ठिसूळपणा वाढतो। म्हणून ऑस्टिओपोरोसिसचा प्रमाण मेनोपॉझल फिमेल्समध्ये खूप जास्त असतो। तसंच मेल्समध्ये पण अँड्रोपॉज असतो, म्हणजे टेस्टोस्टेरॉनचा जी मात्रा आहे ते ब्लडमध्ये कमी होत जाते 60 वयाच्या नंतर आणि त्यांना पण हाड ठिसूळपणाचा प्रॉब्लेम येऊ शकतो।